कामाची फळ बघायची. पोरांनो ताट बसा. ताट ताट. इकडे इकडे इकडे. तुम्ही पण ताट बसा रे. ताट. इकडे लक्ष द्या. जागे येत ना तुम्ही? जागे येत ना? हा तू पण इकडे बघ. जागे येत ना तुम्ही सगळे इथले 7-8 जण? हां पोरांना पटपट उत्तर द्यायचं. बारके पटपट. मी करते त्याला काय म्हणतात? मी पोरगी असून एवढे मोठ्यानं बोलते, तुम्ही पोरं आहेत ना मोठ्यानं. काय करते? काय करते? काय करते? नशीब कीर्तन म्हणले, डोंबराचा खेळ तरी म्हणले नाही. पोरांना पटपट उत्तर द्यायचं. याला 2 वर्षात एक पिक्चर लई गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव, त्यातल्या हिरोचं नाव, त्यातल्या हिरोईनचं नाव. किती गुणाची आहेत बाया, किती गुणाची आहेत लेकरं. पोरांना पटपट. पण ताट वाजत ताट. पटपट उत्तर द्यायचं. गेल्या वर्षी गाजलेलं गाणं. शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव? वा जवा बघतीस तू माझ्याकडे. वा माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. ह्याचा बाप मला सोसायटी बरोबर. ह्याच्या गाडीचे हप्ते पिटले नाही अजून. लय गुणाची लेकरं आहेत दादा. बाया तुमचीच आहेत ना? काय रत्न दिले बाई गावाला. बोलल्यावर राग येतो, पण कंपनी खराब म्हणलं प्रोडक्ट खराबच येणार दादा. त्यात काही वादच नाही. कळलं त्याला, कळलं. पोरांनो पटपट ताट बसा ताट. या 10 दिवसात गाजलेलं गाणं वो बुलाती है. सध्या हीच अवस्था संताची आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता तरी कुणी इकडं यायला तयार नाही. नाही नाही तुम्ही हुशार आहेत. पोरांनो पटपट उत्तर द्या. पोरांनो ज्ञानोबरायांचा हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? पोरांनो चला. अजून तुम्ही इतके सुंदर जन्माला, तुम्ही इतके कर्तृत्ववान आहात, तुम्ही इतके हुशार आहात. तुम्ही आत्ता जे आहात त्याला 2च माणसं कारणीभूत आहेत. एक तुमची आई आणि दुसरा तुमचा. ह्या दोघाच्या पलीकडे तुमचं कुणी सुद्धा वाटोळं केलं अजून हवं रे. असू द्या ना, असू द्या. तुम्हालाही कळला पाहिजे तुम्ही काय पराक्रम केलाय. ती लई पेढे वाटले गावात, बरगा झाला पण कळला पाहिजे किती गुणाचं आहे. नाही यांना जर ज्ञानोबरायांचं हरिपाठाला असताना मी सगळं यांचं माफ केलं असतं. सगळं नाही. माहीत असणं चुकीचं नाहीये, पण माहीत सगळंच असावं ना. माहीत असणं माहीत असतंच, कारण आज जगात हरिपाठापेक्षा जास्त ते गाणे ऐकत, त्यामुळे माहीत असणार. तर आम्हाला तरी काय माहीत असल्याशिवाय आहे का? माहीत हे असू द्या ना, बरोबर चांगलंही असू द्या बरं का. माता माऊल्या 2-3 गोष्टी करावं, लेकरं चांगली जन्माला येतील. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. अरे तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. तुमच्या पोटाला चांगले लेकरं जन्माला येतील. घरात परवाहात असेल मला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. 3.5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला. छत्रपतींनी विचारलं, मासाहेब हे काय असतं? मासाहेबांनी समजावून सांगितलं. पाय तिकडे वळायच्या आधी छत्रपतींना एक सूचना दिली. ती सूचना अशी होती, राजे तुम्हाला राजा तर व्हायचंय. राजे तुम्हाला राजा तर व्हायचंय, पण तुम्हाला बाया नाचवणारा नाही, तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचंय. ह्या वाक्यात शिवराय घडले होता. ही शिकवण आम्हाला द्यायची गरज आहे. नुसतं छत्रपती म्हणून छत्रपती होत नाही दादा. तुम्ही शिवजयंती केलीच असेल, केली का? केलीच पाहिजे. व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे भिकाऱ्याची लक्षणं आहेत. 14 फेब्रुवारी हे आपलं नाही. आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती. त्याच्या पलीकडे करायचं नाही. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाची जातीची बोलाची छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली,
शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी. आता कसा सुद्धा राजा होता का दादा? अरे ज्यांच्या जन्माला नाकी धरतरी थरथरली ना ते राजे होते. शिवनेरीवर शिवबा जन्माला, शिवनेरीवर शिवबा जन्माला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती ताई ताई दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती. राजा शिव छत्रपती दादा पाठीमागे बसलेले, राईट साइडला बसलेले. मराठीत सांगते, जे भारतात जन्माला आल्यात, भारतात ज्यांना छत्रपतींचा गर्व आहे, जे हिंदू धर्माला मानतात, ज्यांचा बाप छत्रपती आहे त्यांना टाळी वाजवायची, ज्याचा बाप दुसरा ती वाजवणार नाही. जी भारतात जन्माला आल्या ती वाजवल, आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी नाही वाजवणार. वाजवा. अरे माझा राजा, ज्या राजानं स्वराज्यासाठी आपला 50 वर्ष देह जिजावला, काय नको टाळी, ओनली टाळी. 3.5 वर्षाच्या काळ्या कुट्ट कालखंड जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पल्ल्याखाली गेले. त्याच्या जागी कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांध राजवटी स्थापन झाल्या. माझ्या आई बहिणींची आबरू लुटली, अरे घरातली पोरगी उचलून नेली. माझ्या देवघरातली देव गंजवला, तर माझ्या आई बहिणीचं शरीर नासवलं. माझ्या पांडुरंगाचं मंदिर हाणलं, तर माझ्या बापाच्या देहावर तलवारीनं वार केला. अरे यांच्या लढाया झाल्या, पण यांच्या लढायामध्ये माझी सामान्य जनता भरडली गेली. अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, कुणाची कुस उजाडली, तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. घराघरातून ऐकू येणारे आक्रोश, किंचाळ्या व हुंदके ऐकून झोपड्यात उरल्या सुरल्या, मिणमिणत्या पंत्या थरथरल्या आणि शेवटी फडफड करून विजल्या. अशाच काळोखात माझ्या देवाचा अवतार भरून या महाराष्ट्राचं दैवत जन्माला आलं. जनतेचा वाली, स्वराज्याचा रक्षक या काळ्या कुट्ट अंधारात एक चमचमता तारा बनून जन्माला आले. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास आले. क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, सिंहासनाधीश्वर, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, जयवंत, पुण्यवंत, प्रौढ प्रताप पुरंदर, रणनीती धुरंदर, श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केला एक हो जाती, स्वराज्य घडवण्यासाठी त्यांनी केला एक हो जाती. घेऊन भगवा तो हाती, घेऊन भगवा तो हाती, स्वराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी, आय आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत. जय जय भवानी.
हो जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी अरे शिवाजी मावळी आम्हाला नाही कुणाची भीती अरे नाही कुणाची भीती दैवत छत्रपती नामचा छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय 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 शिवाजी राजा असं होता असं त्याचं नाव घेतलं अंगावर काटा येतो तो राजा. नाही तर आम्हाला टाळ्या वाजायचा जीवर. अरे इतकं बोललं म्हणून वाजवले असा राग येतो ना मला असं केल्यावर. अरे ज्याच्या जीवावर खाता ज्याच्यामुळं जगतं त्याचं तरी नाव प्रेमानं घेत जा. बोलल्यावर राग येतो पण यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह ने सुखदेव से कहा भगत सिंह ने सुखदेव से कहा हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मिळलो बाबा मरून तरी काय देवा लावलं यांनी यांना टाळ्या वाजवायचं जीवर रे. राजाचं नाव घेताना जर टाळ्या वाजवायचं नसेल ना तर इथं राहायचा अधिकार नाही. कारण एवढ्या ताट म्हणजे टाईट कॉलर घेऊन येणतं ना ते जर नसते ना तर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आई बहिणी सुरक्षित राहिल्या नसत्या. जेवढं काही आहे ना ते माझ्या राजामुळे. तिसरं वाद दादा हे घडतं ना हे नालायक अवलंबींमुळं दुसरं काही नाही. अरे माझ्या छत्रपतीचं शासन जर असतं ना माझ्या छत्रपतीचं शासन जर आत्ता असतं ना तर काय हिंमत होती दादा अशा नराधम भर चौकात झाले असते माझ्या राजानं. आणि केलं नाही का. आणि 17 वर्षाचे शिवराय शिक्षण पूर्ण केलं पुण्याला परतले. जिजाऊंच्या डोळ्यात पाणीचं राजाने विचारलं मासाहेब रडताय काय झालं मासाहेब. मासाहेबांनी सांगितलं काय सांगावं स्वराज्यात राहायची लाज वाटते इथं माझी आई बहिणी सुरक्षित नाहीत. घडलं काय कुठून तरी ऐकलं काय कळलं रांजाचा पाटील नावाचा एक पाटील दिवसात ढवळ्यात एक पोरगी उचलली तिच्या आबरूची माती केली विहिरीत ढकलून दिलं. ऐकताच तर पायाच्या मस्तकाला राजाने सांगितलं आणा आणि त्या रांजाच्या पाटलाला माझ्यासमोर उभा करा. दोन्ही हात दोन्ही पाय कला जिवंत वेशीवर टांगा का तर येणं जाणार प्रत्येक व्यक्तीला कळावं माझ्या स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हे छत्रपती शासन होतं दादा. असं नव्हतं 2-3 महिने थांबा निकाल लागू द्या पुन्हा बघू तवर खाऊ घालू तुपातला शिरा. वास नाही लय अवघड आहे दादा. आणि असे केले ना तरच नीट राहते नाही तर अवघड होईल दादा अवघड. बरं का आपल्या पोरींनाही सांगायचं तू कणखर असली पाहिजे आगाऊ नाही. त्याला एकच वाक्य शिकवायचं आपण कुणाकडं बघायचं नाही आणि ज्यांना आपल्याकडं बघन त्याला सोडायचं नाही. ही हिंमत पाहिजे कोरे दादा. पण सुरुवात आपल्यापासून होता कामा. पोरगी काचेचं भांडे हे 100 वेळा चुकले तरी समाज यांना 101 वेळा माफ करतो. पोरगी एकदा जरी चुकली तरी पुन्हा पोरीला समाज उभा राहू देत म्हणून ती पोरगी आहे. हे बदलू नाही शकत आपण. व्याख्यानं देऊन 8 मार्चला महिला दिन करून हे बदलणं शक्य नाही. बदलायचं आहे ना सुरुवात आपल्यापासून करा. मी सांगते पोरांनो 2-3 गोष्टी करा. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय. तुम्ही सगळं तुम्हीच फक्त आचरण आणि नीती बदला. चला शेवटी जीवनामध्ये आपण जिच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे जास्त महत्त्वाचं. आपण सगळ्यावरच करतो काही वादच नाही पण जीवनामध्ये 2च जण आपल्यावर प्रेम करणारे. कारण ह्या सगळं आहे ना कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या रिश्ते नाते ये सब छोटे रिश्ते नाते ये सब झूठे वादे हैं वादों का क्या कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. सगळं खोटे दादा खोटे. दादा मी पतंग तुझ्या हाती धागा तुझी या सत्तेने
वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. चाले शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. आपलं काय दादा, पैसा तर आपला नाही. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते को तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करता नहीं हूँ कुछ भी फिर भी काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करत काहीच नाही तरी चांगलं होतंय. चांगलं होतंय त्याचं कारण आहे जीवनामध्ये. सांगतो तुम्हासी भजारे एकदा त्याचं नाव घ्या सगळं काही होतं. हरी उच्चारणी अनंत पापराशी अतिला लयासी क्षण मात्रे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. कारण कसं ना दादा इथं आहे ना सगळ्यात सोपं. इथं मन भगवंताच्या चरणी लावा कारण मन महत्वाचं आहे. कळत नाही देवाचं नाव गोड आहे घेतल्याशिवाय. मी म्हणलं कीर्तनात देवाचं नाव घ्या. सगळेजण देवाचं नाव घ्यायचे. एक बाई घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणली महाराज जा तिकडं मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची. म्हणली इटल इटल म्हणायची. म्हणलं का गं. म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव आहे कसं त्यांचं येऊन घ्यायचं नाही का. सगळ्या बायका इठल इठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा पप्प्याचा. लय गुणाचा लागून गेला आमचा पप्प्याचा पप्पा. आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे. गोड गैरसमज आहे. तुम्ही होय म्हणा मग पुढचं सांगते. होय तर म्हणा. अहो एका म्हातारीचं म्हातारं मेलं तिला कळलं. तिनं कालवा नाही केला चूल पेटवली. 2 गरम गरम भाकरी टाकल्या. दूध घेतला काला केला आणि खायला चालू केला. शेजारची बाई पळतच आली. म्हणली का हो मला असं कळलं तुमचं नवरा गेलं. म्हणली माहीत आहे मला. लाज वाटते का तुला. नवरा गेला आणि गिळायली. म्हणली एवढं खाऊ दे पुन्हा बघ कसा दणका करते. तर का दणका करायची गोष्ट आहे. माणूस मेला की मी नक्की जाते. व्यासपीठावर खोटं बोलणार नाही. मेला म्हणून जात नाही. बाया कशा रडत्यात बघाय जाते. तसला सूर शास्त्रीय संगीतकाराला सुद्धा लागणार नाही. इतक्या गोड रडत्या. 110चं मात्र मेलं कवर टिकायचं होतं. उगं ती पार्लेजीचा माल होता म्हणून टिकला जरी. आता काय टिकत आहे ती. आणि 90 वर्षाची म्हातारी म्हाताऱ्यासमोर कालवा करत होती. काय बाय माझं नशीब. लईच इको वाढला होता तुमचा बरं का. यायचं नाही तर काहीतरी झालं म्हणून. कसा देव बिकडू मी आला. देवानं कसं माझ्यावर धान्य गेला. देवानं माझा एकुलता एक नवरा नेला. लोकाला काय 2-4 असते तुला एक होला. न्यायचं तर मलाच न्यायचं की. त्याला तोच बरा दिसला. न्यायचं तर मलाच. देवानं म्हातारीचं मनावरच घ्यावं. त्याला उठवावं हिला गचकवावं. मग हिला करण काय मजा असते ती. लांबनं लई मजा वाटते. पण लक्षात घ्या वरी जरी गेलात तरी नामाशिवाय पर्याय नाही. मग घ्यायचं कसं मी तुम्हाला सांगते. पुरुष मंडळी हातवरी करा. अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. पुरुष कीर्तनात जेवढे पुरुष आहेत ज्याला गॅरंटी आहे त्यानं वर करा. ज्याला डाऊट आहे त्यानं खाली ठेवा. बिंदास. लोकाला काय माहिती. घेतले उभा राहिलेले घ्या. एक नाही दोन्ही. ऐ शर्टा सहित नाव घे ना. शर्टा सहित गपचूप करा. जरा अपमान करून घ्यायचा नसेल तर. 2 हात किती आहेत तुम्हाला. वडाच्या झाडाच्या पाठीमागे बसलेले केशरी शर्टवाले भैया दोन्ही हात वर करा. तुम्हाला काय वाटलं मला दिसत नाही. घेतले आता प्रेमाने. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्याम श्यामा श्यामा श्याम श्यामा राधे राधे. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे राधे. राधे श्यामा श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे
राधे राधे राधे श्याम श्यामा श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राम श्यामा श्याम श्याम राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्यामा श्याम श्यामा राधे 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 राधेचं काय नाव घेतलं भक्ताचं नाव घेतलं की देव लवकर येतो दुनिया चले ना श्री राम के बिना राम की चले ना हनुमान के बिना राधे राधे रट्टू चले आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आए बिना रह नहीं पाएंगे बिहारी राधे 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 रट्टू चले आएंगे बिहारी राधा इतकी गोड होती ना दादा राधेला जेव्हा देवानं पहिल्यांदा बघितलं ना 3.5 वर्षाचे देवानी यशोदा मातेकडे हट्ट धरला राधिका गोरी से बिरज की छोरी से राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया रचा दो मेरो ब्याह ओ माँ मैया रचा दो मेरो ब्याह राधिका गोरी से ब्रज की छोरी से राधिका गोरी से ब्रज की छोरी से मैया रचा दो मेरा प्यार मैया रचा दो मेरा प्यार उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है कैसे रचा दूं तेरो ब्याह ओ लाला कैसे रचा दूं तेरो ब्याह राधिका गौरी से ब्रज की छोरी से राधिका गौरी से ब्रज की छोरी से गोपाल श्री कृष्ण मैया तो मेरा प्यार मैया तेरा तो मेरा प्यार कितनी गोरी है तू कितना काला है वो कितनी गोरी है तू कितना काला है कैसे रचा दूं तेरो ब्याह ओ काला कैसे रचा दूं तेरो ब्याह राधिका गोरी से बिरज की छोरी से राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया रचा दूं